विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने बहुमूल्य योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं. कारण जे 10 संघ आहेत त्या 10 संघांचे पुरस्कर्ते हे आमचे सर्व मान्यवर आहेत. सर्वांना मी विनंती करतो, आवर्जून विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सो गेम ऑन. सामन्याला सुरुवात होणार आहे. 4 षटके हा सामना असेल आणि सामना जसा सुरू होईल आपण कॉमबॉक्समध्ये या मागच्या पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकूया. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये तो आवाज तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळतोच आणि त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील दिग्गज समालोचकांमध्ये त्यांची गिनती नेहमीच केली जाते. आणि आज बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळ काढला असे आमचे राहुलजी भोईर सर. त्यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. आणि यानंतर जो होणारा सामना आहे सँडीची गँग विपक्ष मंगलस्मृती 11. दोन्ही संघांनी देखील तयार राहा. पहिली इनिंग जशी समाप्त होईल आपण टॉस करू. सँडीची गँग विपक्ष मंगलस्मृती 11. दोन्ही संघांनी देखील तयारीत राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करूया. समाच्या दिशेने जाऊया. आणि महत्त्वपूर्ण जो नियम आहे 12वा खेळाडू कंपल्सरी असेल. पहिला बॉल टाकण्या अगोदर जर 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये नसेल तर डायरेक्टली 2 रनची पेनल्टी दिली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो ओव्हर टू राहुलजी भोईर सर. धन्यवाद. हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच विशाल पाटील. सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. SPL अर्थातच सूर्य प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे आपल्याला यंदाही हे क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे. 5वं वर्ष सातत्य टिकवून ठेवलेलं आहे खास करून सूर्यकरांनी. आणि या त्यांच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण गाव एकत्र येऊन या स्पर्धेचं नियोजन करत असतो. जे संघ मालक असतात अथवा ग्रामपंचायत असेल या सगळ्यांचं खूप चांगलं योगदान असतं. मॅचला होती सुरुवात. त्रिवेण एंटरप्राइजेस अगेन्स्ट जय जानकाई माता मध्ये ही आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. नाव सांगा रे मला. पहिलाच बॉल कमलाकरचा. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. 40 प्लस तुम्हाला खेळाडू सध्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती म्हणा किंवा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या 2 धावा स्कोअरबोर्डवरती आजच्या दिवसातील मनीष साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये. ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगमध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा जरूर फायदा होईल. आणि आजच्या दिवसातील हा पहिला SPL चौकार. बॅटिंग करणारी टीम आपला डेव्हलपमेंट पाठवून द्या प्लीज. सहकार्य करायचंय. त्रिवेण एंटरप्राइजेस च्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपला डेव्हलपमेंट आपण लवकरात लवकर पाठवून द्यावा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्लीज सहकार्य करा. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली पण ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहेत. त्यांच्याकडनं चूक जरूर झाली आहे आणि त्याचा फायदा देखील होईल. हा देखील चेंडू जाणार आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
डीजे एक चांगली सुरुवात आवश्यक होती मॉर्निंगच्या पहिल्या मॅचमध्ये आणि मनेशकडे एक चांगला अनुभव आहे. 40+ खेळाडू मी मगाशी सांगितलं. SPL मध्ये दरवर्षीप्रमाणे 40+ खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. रेग्युलरचे खेळाडू खेळत आहेत. काही यंगस्टर त्यांना देखील संधी मिळते. आउटसाइडचे चेंडू थर्डमॅनमध्ये चांगली फिल्डिंग. चेंडूला साफ करत असताना आणि हे गरजेचं देखील होतं. तिथनं चेंडू जर पुढे गेला असता किंवा मागे गेला असता अजून तर 4 धावा मिळाल्या असत्या मनेशला. एकच धावीत नमेल एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती स्कोरबोर्ड पाहायला मिळतो. आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो त्रिवेण एंटरप्राइजेस अगेन्स्ट जे जानकाई माता या दोन टीममध्ये ही पहिली मॅच. SPL 2023 5वं वर्ष SPLचं. सूर्य प्रीमियर लीग सूर्यकर दरवर्षी हे क्रिकेट टुर्नामेंट बरोबर असतात. सगळ्या गावच्या खेळाडूंना संधी देत असतात. चांगला चेंडू आहे. कमबॅक देखील गरजेचा होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार बॅक टू बॅक आले होते मनेश बॅटमधून. त्याच्यानंतर कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला कमलाकरचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना त्रिवेण एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या पाहायला मिळते बिन गडी बाद 15 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. आकाश पाटील आपला 12th मॅन अजून आलेला नाही. जर पेनल्टी दिली गेली तर मग तक्रार करू नका. हा लवकर पोहोचला. त्याला ड्रेसिंग नाही दिली. सर थोडासा वेग कमी घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 वरती स्कोरबोर्ड. SPL ला सुरुवात झाली आहे. अख्खा सुरेगाव केलेगा हा स्लोगन असतं दरवर्षीप्रमाणे. सुरेकर या स्पर्धेचं आयोजन करत असतात. आमचे दिग्गज मान्यवर त्यांचं देखील प्रमुख योगदान असतं खास करून या लीगसाठी. आणि आजचा हा पहिला दिवस. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच तयार देखील व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. वेळ जो आहे तो प्लेअरला विनंती आहे की आपण जास्त वेळ खर्चित करू नका. या गोष्टीची नोंद घ्यावी. शेड्यूल बराचसा मोठा आहे आणि तो मोठा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट देखील करायचा आहे. पहिला चेंडू पडण्यासाठी 11+11 10ला आय थिंक पहिला चेंडू पडला होता. फिल्डिंग आपण लगेच सेट करावी. जे जानकाई माता. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मागवाती बॉलर विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतील. साकिंग एंडला बॅटर सज्जत खेळण्यासाठी मनेशनं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या मॅचमध्ये. तो साकिंग एंडला यावेळेचा हा चेंडू सुंदर आहे. नवदीत यंगस्टर बॉलर आपल्याला बॉलिंग मागवाती सध्या तरी पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील सांगितलं की SPL मध्ये प्रत्येक वर्षी काही यंग जे टॅलेंट आहेत किंवा यंग जे काही खेळाडू आहेत त्यांना संधी दिली जाते आणि विघ्नेशला संधी मिळाली आहे. या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तो आल्या बॉलिंग मागवाती. ओ द विकेट. चांगला चेंडू आहे. विकेट इथनं मिळून देणारा चेंडू आहे. प्लेड ऑन माफ करा बोल्ड होते फलंदाज. अरंदला खेळण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर मधली जी दांडी ती गोल करत असताना आणि पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये त्रिवेण एंटरप्राइजेस या टीमला. आकाश पाटील न्यू मॅन नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. रन्स एकूण आहेत 15. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना त्रिवेण एंटरप्राइजेस अगेन्स्ट जे जानकाई माता क्रिकेट संघ आपण बघतो. पहिल्या मॅचमध्ये आज 23 डिसेंबर पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल सँडीची गँगच्या अगेन्स्ट मंगल स्मृतीमध्ये पुढची लढत आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच रेडी व्हायचे. आज एक आपल्याला खूप चांगला मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील.
ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिलाच बॉल खेळत असताना आकाशच्या बॅटमधून हा पहिला चौकार. टेलिकास्टच्या माध्यमातून अकूट टप्पाचा जरूर येत ना जेलची संधी नसणारे चेंडू हा देखील गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आकाशच्या बॅटमधून. 23 धावा स्कोर बोर्डवरती. नेक्स्ट बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर महत्वाची विकेट आहे. एक्झिट हा फटका तरी कुठला खेळ हा मोठा प्रश्नचिन्ह. सरळ बॅटने रन्स येत होत्या. चेंडू लेग स्टिकच्या बराचसा लांब होता आणि दुसरा विकेटवरती असा होता की काय अति काही संकटात नाही. महत्वाची विकेट. 2 चौकार जरूर आले मात्र ही विकेट महत्वाची होती. आकाश परत मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का. फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते तिकडे. तो कोण आहे फलंदाज बाद.
चला थोडासा वेग कमी घ्या फिल्डिंग करणारी टीम. रोनक वजे. आपण प्रत्येकी बॉलला एवढा वेळ घेतला तर मग त्या मॅचेस आपल्या कशा होतील आज पूर्ण. थोडं सहकार्य करा. आपण प्रत्येकी वेळेस एकत्र येऊ नका. धोनीत नवीन बॅटर फटका सुंदर आहे. रन्स देखील चांगला मिळतील. अप्रतिम शॉट. पहिलाच बॉल अतिशय सुंदर आणि त्याच्यावरती फटका देखील तेवढाच चांगला. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सामिंग जेलची संधी जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर. चूक इथनं होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. तरुणीत देखील परततोय. विकेट इथनं मितीय. फलंदाज होतात बाद. धक्का लागत असताना यावेळेचा बघतो आपण या मॅच मध्ये चौथा. हवेचा हा चेंडू स्टिकच्या बराचसा बाहेर पाहायला मिळाला आणि विकेटच्या देखील बाहेर. अंपायर सांगत असताना नो बॉल आहे. एक्स्ट्रा इकडे काय धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. स्कोर बोर्ड रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 31 धावा झाल्या. 31 31 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक बघतो आपण मार्गस्थ असण्याचं तिसरं योग बॉलिंग मार्कमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये आपण जर बघितलं तर चांगली बॉलिंग आतापर्यंत योगने केलेली आहे. विकेट टू विकेट बॉलिंग होती. जगदीश साकिंग लाखो टप्पाचा ऑन साइडला पूल केला आहे. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. सिक्सर. कारले गावाला माझ्या आईचे देवलाला. कारले गावाला माझ्या आईचे देवलाला. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अर्धा विकेटवरती चेंडू जर तुम्ही हाताळला तर तो चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 37 धावा. मिस टायमिंग आहे. जरूर जेलची संधी. डाऊन द बॉल. तिथे विकेट कीपर चूक होणार नाहीये. विकेट इथनं मिळते. लगेचच कमबॅक करत असताना योग आणि इथनं परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. जगदीशला. षटकामध्ये धक्के पे धक्का सध्या या मॅच मध्ये बाकफुटला जरूर आहे. त्रिवन एंटरप्राइजेस रन्स आहेत 37.
त्रिवेन इंटरपॅचेस राजेश आलेत अंतिम ओव्हरमध्ये. बॉलिंग मागवरती डेट ओव्हरमध्ये आपल्याला राजेश पाहायला मिळेल. फटका सुंदर सँड अँड डिलिव्हर. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. होता सुंदर टायमिंग. जागेवरनं क्रीज मधून खेळले. यश अप्रतिम फटका होता. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. झेलची संधी विकेट किपर कडनं चूक झालेली आहे. महत्वाची झेल होती. यश याच्या अगोदर सिक्सर जरूर ठोकलेला. त्याची विकेट देखील तेवढीच महत्वाची होती. आणि या सिक्सरचा रिप्ले तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती प्रिन्सच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय फटका होता. सँड अँड डिलिव्हर. जागेवरनं कडेकडे शॉट खेळ. क्रीज बॉक्समध्ये होती यश. टायमिंग प्रचंड चांगलं होतं आणि त्याच्यावरती 6 धावा येत असताना. चला जरा सहकार्य करा. टॉससाठी आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. सँडीची गँग आणि मंगल स्मृतीमध्ये या पुढची लढत आहे. प्लीज सहकार्य करावं. प्लीज फास्ट लवकर या. चांगला चेंडू वेळ पडल्याच्या नंतर चेंडू खालीच राहतो. बॉन्स थोडा कमी अपेक्षित. जी अपेक्षा होती बॅटरची की इथनं थोडासा चेंडू टॅकअप जरूर होईल. चेंडूला बॅटचा संपर्क होईल. हा देखील चेंडूला मिड विकेटला मारायचं होतं. 22ची धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 45 धावा. 6 खेळाडू बाद आहेत. 45 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला आहे. लैंतनी टप्पा आता आपल्याला सुरेख पाहायला मिळतो. आणि अशीच काही सध्या तरी या डेटवरमध्ये बॉलिंग होणं गरजेचं आहे. जे जानकाईमध्ये टीमसाठी तो प्रयत्न करत असताना अंतिम षटकामध्ये बॉलर बघतो आपण विराजला. सुंदर आहे चेंडू. अजून एक चांगला चेंडू आहे. विकेट टू विकेट आता बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग करत असताना तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. एक्झॅक्ट बॅटर करतो का पुन्हा क्रीजमधून खेळण्याचा प्रयत्न. शफल जरूर झाला. व्हाईट यॉर्कर म्हणजे चेंडू जास्तीत जास्त बॅटरच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा फायदा होत असताना या षटकामध्ये अंतिम ओव्हरमध्ये सध्या तरी या मॅचमध्ये टीम जे जानकारी माता टीमला नेक्स्ट मॅचचा आपला टॉस देखील करायचा आहे. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यावं. फुल टॉस आहे. त्याचा तेवढा काय फायदा घेतला ना. डीपमध्ये तिकडे फिल्डर आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झालेली आहे. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना धावून कंप्लीट झालेल्या आहेत. एकूण बघतो आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मैदानामध्ये त्रिवेणी एंटरप्राइजेस टीमची धावसंख्या झालेली स्कोरबोर्डवरती एकूण 47-48 डबल टार्गेट आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. त्याला आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. मंगळस्मृतीचे रवींद्र पाटील आपल्याला विनंती आहे की आपण यावं. थोडं सहकार्य करा. आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस देखील करायचा आहे. पाहुण्यांचा पुन्हा मनापासून आभार. आपली उपस्थिती खूप महत्वाची. या उद्घाटन प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाली. चला आपण टॉस करू. सन्माननीय मनीषजी वजे यांना विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यावं. टॉस आपल्याला पुढच्या मॅचचा करायचे. कॅप्टन सैंडी की गैंग चलो आपको आना है जल्दी टॉस के लिए. टॉस बॉक्स में सैंडीची गैंग टीमचे कॅप्टन प्लीज या आपण लवकर. सर आपल्याला इकडे टॉस कव्हर करायचे. येस टॉस बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा तिकडे असतील आमचे सहकारी मित्र समालोचक विशाल.
सो मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधला दुसरा सामना. टीम सँडीची गँग विपक्ष मंगल स्मृती 11. आमच्या समेत मान्यवर देखील जोडले गेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल ते देखील सांगा. कॉल असेल गोरख वर्सेसचा कॉल असेल. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान टेल आलाय म्हणजे टॉस जिंकला मंगल स्मृती 11ने. साबांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी चर्चा दोन्ही संघांच्या संघनायकासोबत आम्ही नक्कीच करू. सर्वप्रथम एक गोष्ट नक्कीच विचारेन, 5वं पर्व आहे म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून आपल्या स्पर्धेचं चांगल्या पद्धतीने आयोजन होत आहे आणि यावर्षी जी मेहनत सर्वांनी स्पर्धेसाठी घेतली, ज्याप्रमाणे स्पर्धा घडवली, काय म्हणणार? खूप चांगलं आयोजन आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हणजे चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि सर्व एक गाव एकत्र यावं, एकत्र खेळावं, म्हणजे कोणत्याही वादविवाद न करता एकत्र खेळावं हीच अपेक्षा आहे. अगदी बरोबर, चांगलं म्हटलं तुम्ही. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि नवीन संघ बनवला गेला म्हणजे 4 ओव्हरमध्ये कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा लावल्या जातील या मॅचमध्ये? निशांत आहे, सागर आहे, मुकेश आहे, अजून धीरज. आणि ॲज अ कॅप्टन तुमची काय भूमिका असेल या टीममध्ये? मी फलंदाज आहे 40+चा. सो बेस्ट ऑफ लक टीम मंगल स्मृती 11. गोरख टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच असते म्हणजे अगदी मनाप्रमाणे झालं. म्हणजे प्लॅन देखील रेडी असेल की कितीपर्यंत पोहोचायचं, 4 ओव्हरमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. आणि तुला सोडून बॅटिंगमध्ये कोणाकडून अपेक्षा? संदीप आहे, भूषण वजे सध्या इंजोर्ड आहे आणि आमचा वैजनाथ पाटील, सुनील पाटील आहे, चांगली बॅटिंग. आणि गोरख तू देखील गेल्या 5 वर्षांपासून ही स्पर्धा खेळतोय, प्रत्येक वर्षी एक नवीन अनुभव येतो आणि गेल्या 5 वर्षांचं जर पकडून बघितलं आपण तर यावर्षी ज्याप्रमाणे मेहनत सर्वांनी घेतली, हे आयोजन केलं गेलं आणि तुझा जो गेल्या 5 वर्षांचा अनुभव राहिला स्पर्धेविषयी काय सांगशील? हो, खूप चांगलं आयोजन आहे आणि मेहनत पण सर्व पोरांनी घेतली, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि 5 वर्षे आम्ही एक गावासाठी खेळतोय, ते चांगलं असं वाटतंय, काही विशेष नाही. सो बेस्ट ऑफ लक. टॉस कंप्लीट. टॉस दरम्यान इथनं जिंकला मंगल स्मृती 11ने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला आपण लगेचच करूया सेकंड इनिंगला सुरुवात. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया चेंजेस. विशाल पाटील असेल कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. बघा अंपायर्स मॅच थांबवा. सामन्याला सुरुवात करू शकता. पहिलं सत्र समाप्त झालं. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. फर्स्ट इनिंगमध्ये रन्स बनवला गेला 47. बघा जो नियम आहे, गतवर्षी देखील हाच नियम होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील त्यामध्ये एक रेग्युलर असेल आणि एक 40+ असेल. हा जो नियम आहे सर्व संघांनी लक्षात ठेवा. यावर्षी देखील त्याच नियमाला आपण फॉलो करणार आहोत. पहिलाच बॉल फुल टॉस, आडव्या बाटने फटका खेळलेत. ताकद भरपूर या स्ट्रोकमध्ये एक्झिक्यूट केली गेली आणि बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल, पहिला धमाका, षटकार. सुरुवातीनं केली गेली. ओ इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. 40+चा बॅटर, बट जो क्लास आहे ना तो क्लास आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर प्रमोदच्या बॅटमधनं हा आणखीन एक सलगचा दुसरा मोठा फटका, षटकार. पाहायला मिळाला.
वाईड ऑफ ऑफ स्टंप डिलिव्हरी इनसाइड आउट. सुरेश रायनाची आठवण आली या स्ट्रोकला बघून. काय स्ट्रोक होता. पण तेच म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये वयाला महत्त्व नसतं. खेळण्याची तुमची जिद्द जर मोठी असेल तर तुमचं वयोवर्ष कितीही होऊ द्या, तुम्ही नेहमी चांगला खेळ कराल. आणि ही जी सुरुवात इथनं केली गेली प्रमोदच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं लागेल. पॉझिटिव्ह रिप्लाय. बाकफुटला जाऊन पंच केला, गॅप भेटलाय, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण, षटकार षटकार आणि त्यानंतर हा बॅकफुटवरनं पंच आपल्याला पाहायला मिळाला. 4. हा बॅटिंग सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक कदाचित लाईव्हला पाहत असतील म्हणत असतील की हा 40+ बॅटर नाही आहे, हा रेग्युलरचा बॅटर. हा बॅटिंग सुरू आहे. क्लास आणि जी खेळण्याची शैली आहे पूर्णपणे एक तरुणासारखी. तर म्हटलं जातं ना की वयोवर्ष कितीही झालं व्यक्ती मनाने तरुण पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने प्रमोद यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण ज्याप्रमाणे ही सुरुवात मिळून दिली ना या चेसमध्ये कौतुकास पात्र फलंदाजी. यावेळेस देखील बघा अगदी जागा बनवून ऑफसाईड रिजनवरती इनसाइड आउटच खेळायचा होता. बॅटची दरम्यान आपण जर विचार केला बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागला होता. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफळक एका धावेच्या मदतीने आता जाऊन पोहोचल्या 17वरती. मी विशाल पाटील, आमच्या समेत राहुलजी भोईर सरांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पाकफुटला जाऊन खेळलेत, बॉल हवेमध्ये, कव्हरचे फिल्डर, कॅच ड्रॉप. आणि बघा अशा प्रकारे जर फिल्डिंग झाली ना तर 47 डिफेंड होणार नाही आहेत. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. +40 खेळाडू जर खऱ्या अर्थाने अशा प्रकारे खेळले ना जय जानकाय मातासाठी तर हा संघ फार पुढे जाईल, यामध्ये काही शंका नाही आहे. अशा प्रकारे ही सुरुवात दोन्ही फलंदाजांनी मिळून दिली, स्पेशली कमलाकर आणि त्यानंतर प्रमोद यांचा आपण उल्लेख करूया. चांगली फटकेबाजी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. खरं बघा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 ऑन अ बोर्ड आणि एक कोणत्याही प्रकारे विकेट गेली नाही आहे. जबरदस्त बॅटिंग, 21 धावा फलकावरती. आणि आता समीकरणाचा जर विचार आपण केला तर 18 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि अजून देखील जिंकण्यासाठी इथनं बनवायचे असतील रन्स 27. 27 धावेंची आवश्यकता. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून प्रिन्स मूवीज हे नाव आम्ही ऐकत आलो आहोत. कारण अनेक वर्षांपासून अगदी भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला अगदी मी म्हणेन जागतिक पातळीवरती रिप्रेझेंट करण्याचं कार्य अनेक वर्षांपासून ज्यांनी केलं ते नाव म्हणजे प्रिन्स मूवीज. गतवर्षी 10 PL देखील प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून कव्हर केलं गेलं. फार मोठी मॅनेजमेंट आहे आणि नेहमीच क्वालिटी ते प्रदान करत असतात. त्यामध्ये आमचे रविदादा गुलवी, त्यानंतर आमचे प्रथम दादा, त्यांचा देखील मी उल्लेख करेन. फार मेहनत त्यांची नेहमीच राहिली प्रिन्स मूवीजला पुढे नेण्यासाठी आणि ही स्पर्धा देखील त्यांच्याच माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. बॅकफुटला जाऊन आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये खेळाडू पोहोचतात. 2 धावा दरम्यान इथं कंप्लीट केल्या जातील. बघा ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की हे जे 40+ खेळाडू, ही जी क्वालिटी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून दाखवली जात आहे, हाच एक मजबूत पक्ष आपण म्हणू शकतो कुठे ना कुठे टीम जय जानकाय माता 11साठी. कारण जे आपले सिनियर खेळाडू आहेत ते जेव्हा चांगलं परफॉर्म करतात तेव्हा जे इतर यंगस्टर्स आहेत ना ते देखील त्यांना पाहून मोटिवेट होतात. क्रॉस बॅटे स्ट्रोक केलायचा होता. रनआउटची संधी होईल का? कम्युनिकेशनचा अभाव एका वेळेमध्ये झालाच होता, बट शेवटच्या मोमेंटला नकारलं. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज सध्याच्या घडीला विजय यांना पाहतोय. नावामध्ये जय आहे
बट इथनं आता आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का? कारण बघा संघ अडचणीमध्ये इथनं या चरणावरती जर विकेट नाही काढले ना तर त्यानंतर 48 डिफेंड करणं थोडं कठीणच होऊन जाईल. पुन्हा एकदा एक इनसाइड आउटचा फटका चिप केलाय फक्त कव्हरच्या फिल्डरला भेद देत असताना. आणखीन एक चांगला फटका. क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जितकेही फटके आतापर्यंत आपण फलंदाज प्रमोदच्या बॅटमधनं बघितले प्रत्येकी फटक्यामध्ये टायमिंग प्लेसमेंट आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावा आणखीन मिळतील. वरती 27 अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल लपता बहुध विकेट. क्रॉस बॅटेड खेळण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न केला गेला तेव्हा आपण बघितलं की बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. बट जेव्हा बॉलच्या मेरिटवरती खेळले सरळ बॅटने खेळले तेव्हा चांगले स्ट्रोक आपण खेळताना प्रमोदला बघितलं. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल नक्कीच इथनं मिळेल. धावफलक 28 वरती. एक चांगली दमदार सुरुवात या मागच्या दुसऱ्या सत्रामध्ये 48च्या या चेजमध्ये आपल्याला करताना संघ दिसतो. जय जानकी माता. शफल झाले होते. हुक केलाय बॉल अब्यामध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. प्रयत्न देखील चांगले केले गेले बट कॅच ड्रॉप. बघा अगोदरच संघ अडचणीमध्ये त्यामध्ये देखील खऱ्या अर्थाने या षटकामध्ये अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या बट कॅचेस आतापर्यंत ड्रॉप होताना आपण बघितला. रिप्ले देखील ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण ती गोष्ट पाहू शकतो की हा झेल ना कुठे ना कुठे पकडायचा होता. शफल लावून हुक करण्याचा प्रयत्न. खेळाडू देखील ऑलमोस्ट पोहोचलेच होते. कॅच ड्रॉप झाली. स्वीच हिटचा फटका खेळलेत. स्वीच हिट अँड स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा. आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 13 धावेंची. परिस्थितीला अगदी जाणता पारखता आकाश पाटील दरवाडीतनं तयार होतोय. पण आता जास्त उशीर झाला की काय हा देखील पडलाच असेल. कारण बघा 12मध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. अजून देखील बघा एकही विकेट गेली नाही आहे. ती सर्वात मोठी गोष्ट. आणि इथनं जर हा सामना जिंकायचा असेल ना तर येणारे जे 2 षटकं आहेत ना ती चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. विकेट्स देखील काढावे लागतील. कारण जर विकेट्स नाही काढले तर 13 डिफेंड होणार नाही आहेत. 12मध्ये 13ची आवश्यकता. जर आपण ऑन द पेपर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे त्रिवेणी एंटरप्राइजेस हा संघ चांगले खेळाडू मोठी नावं या संघामध्ये आहेत. बट जो चॅलेंज इथनं दिला गेला ना खऱ्या अर्थाने टीम जय जानकी माताच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करावं लागेल. आणि हाच तर अप्रोच क्रिकेटमध्ये असायला हवा आहे. तुम्ही कधीही खेळाडूच्या नावासोबत नका खेळू. मैदानाच्या मध्ये खेळाडू सोबत खेळ खेळा. त्याचा दर्जा किती मोठा आहे ते विसरून तुम्ही नेहमी खेळ खेळा. तेव्हा जाऊन तुमचा चांगला परफॉर्मन्स होईल. आणि या मॅचमध्ये तोच अप्रोच तोच पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्याला पाहायला मिळाला टीम जय जानकी माता 11च्या माध्यमातून. कारण फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट इनिंगमध्ये आपण बघितलं की आकाश पाटीलची विकेट लवकर काढली गेली. चांगली गोलंदाजी देखील राहिली. आणि 48च्या चेजमध्ये आता 40+ खेळाडू सध्याच्या घडीला चांगली लढाई करतात. पाकपुडला जाऊन लेट कट गतीचा वापर इथनं केला गेला. फिल्डर वेगाने पोहोचतात. मिस फील्ड. बॉल जातो फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टेक्स वारंवार फिल्डिंगमध्ये होत आहेत. 4 धावा. क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला. आणि बघा इनसाइड आउटच केलायचं होतं. इनर एज लागली होती. फायनल लेगला देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बघा जेव्हा अशा प्रकारे फलंदाजी होते ना प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतं. कारण अगदी क्लासिकल फटके अगदी पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड 39 वरती आणि 10 चेंडू प्रमोदने फेस केल्याने 29 धावांवरती इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतो. क्या बात आहे. मॅच विनिंग नॉक आपण म्हणू शकतो प्रमोदच्या माध्यमातून. लेट कटचा हा फटका खेळायचा होता बट आपण जर विचार केला तर बॅटच्या अगदी वरच्या भागाला स्टिकरवरती हा बॉल लागला. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफळक 1 धावेच्या मदतीने
आता जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तब्बल 42 वरती. आणि लाईन दरम्यान इथं पाहावी लागेल एक्झॅक्टली हे काय घडलं. व्हाईट बॉल देखील आहे. विकेट कीपर दी बीट, त्यानंतर फाईन लेगचा फिल्डर देखील बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4+1 या 5 धावा. पाटील आहेत. दादांच्या शुभ हस्ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि आरआर्स ब्रदर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिले जात आहे. प्रमोदला तब्बल 35 धावांची इंडिव्हिज्युअल मॅरेथॉन नॉक आणि वझे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दरमाडीनं दिले जात आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे आपण तुळशीचे रोपटे देखील देणार आहोत. कमलाकरजी वझे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुळशीचे रोपटे देखील द्यायचं आहे. फार चांगली संकल्पना, त्यासाठी नक्कीच मी उल्लेख करेन. चंद्रकांत पांडुरंग पाटील आणि तसेच रखुमाबाई बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ अशोकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही संकल्पना, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे, चौकारांची हॅट्रिक जी कंप्लीट केली होती मनेश, आपण या त्रिवेणी एंटरप्राइजेस टीमचे मनेश आपण यायचं आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज कमलाकरजी वझे साहेबांच्या माध्यमातून दिले जाईल. बघा मनेश, आपण या, विनंती असेल 1000 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करायचं आहे. सामन्याला दरम्यान सुरुवात होणार आहे. सामना जो आहे आपल्याला आता पाहायला मिळेल टीम सँडीची गँग
विपक्ष. मंगल स्मृती 11 टॉस जिंकला होता मंगल स्मृती 11 आणि प्रथमतः गोलंदाजीचा हा निर्णय त्यांनी घेतला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी सँडीची गँग. अर्थातच संदेशजी वझे आणि रोशनदादा वझे दादांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. बघा सूचना आहे 12th मॅन पहिला बॉल पडण्या अगोदर कॉम्बॉक्स मध्ये असला पाहिजे, अदरवाइज डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. अनाउन्समेंट होणार नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा. फिल्डिंग लावून घ्या. सो कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया राहुलजी भोईर सरांचा या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी. आणि 1000 रुपयाचे जे कॅश प्राइज आहे ते आपण देऊया कमलाकरजी वझे साहेबांच्या शुभ हस्ते. वझे साहेबांच्याच माध्यमातून हे प्राइज आहे. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत हे प्राइज असेल. चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000, विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि षटकारांच्या